श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 455। सौभागाच्या बहिणीचा उपहार स्वीकार। सौभागाची बहीण ती भू गावाला होती। तिने सौभागाला सांगितले, माई तू सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती कर, म्हणजे मला सर्वज्ञांचे दर्शन होईल। तेव्हा ती सर्वज्ञांजवळ आली, सर्वज्ञांना उपहारासाठी विनंती केली। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली। मग ती उपहार तयार करीत होती। रात्री रांता कांताना त्या गावाच्या पाटलाने ऐकले। सकाळीच तो ब्राह्मण धोत्रे धुण्यासाठी निघाला, तेव्हा तो पाटील वेशीच्या दरवाज्यात बसलेला होता। त्याने त्या ब्राह्मणाला विचारले, तुमच्या घरी रात्री रांधणे काढणे फारच चालत होते। त्याने सांगितले, आमच्या आक्कड सासूच्या गुरुला आमंत्रण दिले आहे, त्यासाठी स्वयंपाकाची तयारी करत होत्या। मग पाटलाने सांगितले, तुमच्या आक्कड सासूचे गुरु झाले तर आता तुमच्या पत्नीचे गुरु होतील की? असा तो निंदा करू लागला आणि त्याने येऊन घरी सांगितले। तिने म्हटले, बोलू द्या त्याला। मग सौभागा सर्वज्ञांना विनंती करायला आली। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली व निघाले। परकोटाच्या आग्रह कोपऱ्याजवळ सर्वज्ञ उभे राहिले। तेथूनच सांगितले, बाई जा, आता आम्ही येत नाही, आमच्यासाठी येथेच उपहार घेऊन या। हे ऐकून ती दुःख करीत गेली व बहिणीला सांगितले, तेव्हा ती पण दुःख करू लागली। या पापियाच्या गावाला सर्वज्ञ कशाला येतील? मग सौभागा सर्वज्ञांसाठी तेथेच उपहार घेऊन आली। सर्वज्ञांना दिवसाचा 4था पहर लागता जेवण झाले। मग तेथून सर्वज्ञांनी प्रयाण केले। संध्याकाळच्या जेवणासाठी विनंती करीत होते, परंतु सर्वज्ञांनी जेवण केले नाही। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।